तर सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. पुढे आपण घेत आहोत एक धडा आहे तुमचा, सॉन्ग ऑफ सॉंग्स. काय आहे बघा, गाण्याचे गाणे. सॉन्ग ऑफ सॉंग्स आपण शब्दशास्त्र घेतलं, गाण्याचे गाणे होते. स्लोली जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. काय झालं, एक्झॉस्ट झाले, थकलेत. कोण थकले? म्युझिशियन, जे काही संगीत देणारे होते ते थकले बिचारे, आणि त्यांनी काय केलं, आपला तानपुरा काय केला आहे, तानपुरा जमिनीवर कार्पेटवर ठेवलेला आहे. द एक्सक्युजिट, एक्सक्युजिटचा अर्थ काय होतो? व्हेरी फाईन अँड प्लीजिंग. लक्षात घ्या, खूप छान आणि आनंद देणार. द एक्सक्युजिट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी. कोणता राग होता? दरबारी राग होता, लक्षात घ्या. स्टील व्हायब्रेटेड विद इन द हॉल. पण त्या व्यक्तीने जो काही राग बोलले होते किंवा जो राग गायला होता, तो राग, त्या रागाची कंपन, व्हायब्रेशन्स, कंपन पूर्ण दरबारात अजूनही फिरत होती. एम्परर अकबर looked up, his eyes lit with admiration. बरोबर. तो जो अकबर होता, अकबर राजा होता. एम्परर म्हणजे सम्राट, किंग म्हणजे राजा, एम्परर म्हणजे सम्राट. त्याला इतकं म्हणजे म्हणतात ना, हे लुक्ड अप, तो उभा राहिला. हिज आयज लिट विथ ऍडमिरेशन, त्याला फार आनंद झाला. वंडरफुल, काय छान असं गाणं तुम्ही म्हटलेलं आहे. सुपर, आय लिसन टू यू एव्हरी डे. मी दररोज तुमचं गाणं ऐकतो, मी दररोज तुझं किंवा तुमचं गाणं ऐकतो, असं त्या व्यक्तीला सांगितलं. बट आय कांट सीम टू हॅव इनफ. परंतु तरी सुद्धा माझं मन काही भरत नाही. कोणाला म्हणाले? तानसेनला म्हणाले. तो व्यक्ती कोण होता? म्युझिशियन. ही वॉज अ तानसेन. कोण होता तो? तानसेन होता. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. तो बिचारा आपला असं त्याने असं मान खाली घातली आणि त्याने दाखवलं, बरोबर, ठीक आहे महाराज, तुम्ही जे म्हणत ते बरोबर आहे. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड. मला वाटतं की तुझा जो आवाज आहे तो जगातील सगळ्यात सुंदर, वंडरफुल व्हॉइस, सगळ्यात सुंदर असा आवाज आहे तुझा जगातील. बट आय डोंट, शहनशाह. तानसेन काय म्हणतो, महाराज तुम्हाला असं वाटतंय पण मला असं वाटत नाही की माझा आवाज जगातील सर्वात सुंदर आहे. तानसेन हसून म्हणाला, देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. पण या जगामध्ये असा एक व्यक्ती आहे जो माझ्यापेक्षाही खूपच चांगल्या पद्धतीने गाणं म्हणतो. रिअली. आता अकबराला काय झालं, अकबराला खोटं वाटलं. डिसबिलिव्हिंग, बिलिव्ह म्हणजे विश्वास ठेवणे, डिसबिलिव्ह त्याचा अपोजिट झालं. विश्वास न ठेवता तो म्हणाला, ओरडला, खरंच की काय? कारण जर तानसेन एवढा सुंदर गातोय तर तो व्यक्ती किती सुंदर गात असेल. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, कॅन यू अरेंज इट. असं असेल तर त्या माणसाला माझ्याकडे बोलून आणा, माझ्या दरबारात घेऊन या, मी त्याला माझ्या दरबारात त्याला गाणं गायला सांगा. हे तर तुम्ही अरेंज करू शकता का? तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल कम, ही विल नॉट, आय अफ्रेड ही विल नॉट कम सर. तो म्हणाला की नाही, मला भीती आहे, तो व्यक्ती येणार नाही. व्हॉट? नॉट इवन इफ he hears that emperor himself was summoned him. काय सांगतोस? जर सम्राटाने सुद्धा स्वतःहून बोलवलं असेल तरी तो येणार नाही का? नो, नॉट इवन. नाही महाराज, नाही सम्राट, नाही महाराज, नाही शहनशाह, वो फिर भी नहीं आएगा. नाही तरी स्वतः येणार नाही. दिस रिप्लाय वुड एनरेज एनी अदर एम्परर. यामुळे एखाद्याला राग आला असता, लक्षात घ्या, फिल्ड विथ अँगर, एखाद्याला खूप राग आला असता. परंतु अकबर तसा नव्हता. इतर लोकांसारखा, इतर सम्राटासारखा अकबर सम्राट नव्हता. बट अकबर वॉज डिफरंट. ते वेगळे होते, तो वेगळा होता अकबर सम्राट. व्हेरी वेल उस्तादजी. त्याला उस्तादजी म्हणायचे. तानसेनला उस्तादजी म्हटले. सेड अकबर, स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. थोडेसे घाबरलं होतं तानसेन. इफ ही डझंट कम, जर तो व्यक्ती इथे येणार नसेल, आय शॅल गो टू हिम, मी त्या व्यक्तीकडे जातो, मी स्वतः जातो. तो विल यू टेक मी टू हिम, तू मला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता का? येस सर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज एम्परर ऑफ हिंदुस्तान. या हिंदुस्थानचे सम्राट म्हणून जर तुम्ही येणार नसाल तरच मी तुम्हाला ठिकाणी घेऊन जाईल. ओके, आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. बरं, नाही ना, मी एक सामान्य संगीत उपभोक्ता किंवा संगीताची आवड असलेला एखादा व्यक्ती म्हणून मी त्या ठिकाणी जाईल. संत हरिदास. तो व्यक्ती कोण होता? संत हरिदास वॉज द मॅन. तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता तो व्यक्ती कोण होता? संत हरिदास, तानसेनचा गुरु. बरोबर. तानसेन हॅड स्पोकन ऑफ, ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर. संगीताचे ते गुरु होते. अँड लिव्ड इन द ऑस्टियर. ऑस्टियरचा अर्थ काय होतो बघा? ऑस्टियरचा अर्थ इकडे दिल्यावर तुम्हाला. ऑस्टियरचा अर्थ काय होतो? सिंपल. ऑस्टियरचा अर्थ काय होतो? एक सिंपल असा आयुष्य तो व्यक्ती जगत होता. लाईफ ऑफ हर्मिट. आणि ते पण कसं? अज्ञातवासात त्या ठिकाणी जगत होतो, लोकांपासून दूर. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily course. जेव्हा राजा, हा सम्राट म्हणजे अकबर, आणि तानसेन जेव्हा त्याच्या झोपडीजवळ पोहोचले, हट म्हणजे झोपडी, HUT हट,
तेव्हा तो जो व्यक्ती होता म्हणजे कोण, संत हरिदास. हे हरिदास काय करत होते, आपल्या नेहमीची दिवसाची दैनंदिन कामं करत होते. डेली कोर म्हणजे दैनंदिन कामं जी आपण नेहमी करत असतो. When they asked him to sing, he smiled but said firmly, I'm long past the age for singing. Even his favorite puppy could not persuade him to change his mind. जेव्हा या लोकांनी म्हटलं की गाणं बोला, काय करा तुम्ही गाणं बोला, तेव्हा म्हटलं की नाही नाही, मी बरेच वर्ष झाले मी काही गाणं वगैरे म्हटलेलं नाहीये आणि माझा त्याचा फेवरेट पपी म्हणजे जो काही तानसेन होता, तानसेन सुद्धा त्या व्यक्तीचं मन बदलू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनला माहित होतं की आपल्या ज्या गुरुला कसं काय गायला सुरुवात करायची, गायला लावायचं. ही ऑफर टू सिंग बिफोर हिज गुरु. तो मला ठीक आहे गुरु, मी तुमच्या समोर गाणं म्हणतो. अँड ही मेड अ डेलिबरेट मिस्टेक्स. तो काय केला, गाणं म्हणायला सुरुवात केली तानसेनने आणि मुद्दामून. डेलिबरेटचा अर्थ काय होतो, प्युअरली मेड, स्वतःहून केलेल्या चुका किंवा मुद्दामून केलेल्या चुका. त्याने मुद्दामून मिस्टेक्स करायला सुरुवात केली, मुद्दामून तो चुकत होता गाणं म्हणताना. दॅट्स नॉट राईट नोट तानसेन. तानसेन तू बरोबर बोलत नाहीयेस, तुझं गाणं चुकतंय. ओके, व्हॉट हॅज हॅपन टू, तुला काय झालं रे, तू असं का करतोय. आता ऍक्च्युअली तानसेन मुद्दामून तो करत होता कारण त्याला आपल्या गुरुला बोलवायचं होतं गाणं, त्याला गाणं बोलायला लावायचं होतं. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तो पुन्हा पुन्हा त्याच चुका करत होता, लक्षात घ्या, मुद्दामून. एक्सस्प्रेटेड म्हणजे आता तो विचारा कंटाळला, वैतागला. कोण, हरिदास, संत हरिदास वैतागले. त्यांनी तानपुरा घेतला आणि तानसेनच्या हातातून आणि त्यांनी काय केलं, व्यवस्थित ताल सुरुवात ते गाणं बोलायला सुरुवात केली. देन ही वेंट ऑन द नेक्स्ट अँड नेक्स्ट. पुन्हा पुन्हा एक एक ताल सुरुवात केली. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट. आता एवढं सुंदर गाणं जे आहे ते गाणं पूर्ण जंगलामध्ये पसरलं. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जस्मिन. जसं म्हणतात ना की सूर्याचा प्रकाश, जसा सुरुवातीचा प्रकाश सगळीकडे पसरतो, तसं ते गाण्याची ताल, गाण्याचे गायन किंवा ते जे काही संगीत आहे ते पूर्ण त्यांच्या जंगलामध्ये पसरलं. अकबर आणि तानसेन लिसन टू हिम ॲज दे वेअर हिप्नोटाइज. ते हिप्नोटाइज झाल्यासारखे ते गाणं ऐकत होते, त्याचे संगीत ऐकत होते. द एम्परर रिअलाइज दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. तेव्हा त्या राजाला कळालं की हा तानसेन खरं बोललेला आहे, खोटं बोललेला नाही. ही हॅड नॉट नोन द म्युझिक कुड बी लाईक दिस. तर संगीत एवढं सुंदर असू शकतं हा त्याने विचार कधी केलेला नव्हता. ही हॅड सर्टनली नेव्हर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. त्याने याच्या आधी एवढं सुंदर असं संगीत त्याने ऐकलेलं नसेल. ॲज दे वॉक बॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन व्हाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. तर निघताना जेव्हा ते निघाले होते आपापल्या रस्त्याच्या वॉक बॅक परत येताना ते म्हणाले की उस्तादजी म्हणजे तानसेनजी, तुम्ही तुमच्या गुरुसारखं का गाऊ शकत नाही. तर तानसेन काय सांगतो बघा, शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड. तुम्ही बोलता, तुमच्या दरबारामध्ये तुम्ही सम्राट आहात, तुमच्या दरबारात मी गाणं म्हणत आहे, मी तुमच्या कमांडने चाललोय, तुमच्या आज्ञेने मी चाललोय. द कमांड ऑफ एम्परर ऑफ हिंदुस्तान. बट गुरुजी सिंग फॉर वन हु इज द मास्टर ऑफ इवन किंग. सर्व राजांचा तो मास्टर आहे, देव आहे. कोण आहे तो, गॉड. तर गुरुजी माझे जे आहेत ना, जे गुरुजी कोण आहेत, हरिदास, ते त्या फक्त देवाचंच आज्ञा मानतात, म्हणून तेवढं सुंदर गाणं बोलू शकतात. मी तुमच्या आज्ञेत आहे, त्यामुळे माझा आवाज किंवा माझं संगीत त्यांच्यासारखं नाही. हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ द सॉल. त्यांच्या आत्मातून ते गाणं तयार होत आहे. फ्री अँड अनमास्क. कुठल्याही प्रकारचं त्यांच्यात भीती नाहीये, कोणाचं दास्य ते त्यांनी स्वीकारलेलं नाहीये, लक्षात घ्या. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. बरोबर, डिवाइन पॅराडाइस नाही. सो मी कसं काय माझे एवढं सुंदर असू शकतं माझं गाणं.